सध्याला महाराष्ट्राचं काय दिलंय तर महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी दिलेलं आहे. यामध्ये बघा अदर स्टेटमध्ये महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये सध्या बऱ्याच सरकारी परीक्षा या ठिकाणी निघलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे या ठिकाणी पोलीस भरती. तर महाराष्ट्रामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी या ठिकाणी भरती झालेली आहेत. या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी सेंट्रल किंवा स्टेट मधली कोणतीही या ठिकाणी एक्झाम देत असाल, जसं की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सध्याला पोलीस कॉन्स्टेबल भरती पोलीस भरतीची आहे, किंवा या ठिकाणी सेंट्रल मधून जर तुम्ही एसएससी देत असाल, या ठिकाणी इन्शुरन्स किंवा बँकिंग सेक्टर मधले देत असाल, किंवा या ठिकाणी डिफेन्स मधले देत असाल, तर या ठिकाणी हे जे ऍप आहे हे तुमच्यासाठी आहे. सरकार या ठिकाणी सरकारी परीक्षा म्हणून एक ऍप घेऊन आलेला आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या परीक्षेशी निगडीत सर्व काही या ठिकाणी सब्जेक्ट्स राहतील. त्या रिलेटेड तुमची मॉक टेस्ट घेतली जाईल, त्या रिलेटेड तुमचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर केला जाईल. तुमची जी तयारी आहे ती या ठिकाणी सर्व काही या पेपरमधून किंवा या ठिकाणी ऍपमधून या ठिकाणी किंवा साईटमधून केली जाणार आहे. चॅनलवरती शेवटपर्यंत सगळं बघा, कारण महत्त्वाची अनाउन्समेंट मी व्हिडिओच्या शेवटी करणार आहे. तुम्हाला हा फायदा जर घ्यायचा असेल तर पूर्णपणे व्हिडिओ या ठिकाणी तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो, चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, सरकारी नोकरी या ठिकाणी जर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत असाल आणि परीक्षेची तयारी करताय तर तुमच्यासाठी आहे. यामध्ये बघा, तुम्हाला जी पात्रता आहे ती या ठिकाणी 10वी पास असाल, 12वी किंवा या ठिकाणी ग्रॅज्युएट असाल. श्रेणी कोणती आहे तर यामध्ये तुमचं केंद्र असेल किंवा राज्यस्तर, या दोन्हीही स्तरामध्ये तुमचा सगळा अभ्यासक्रम या ठिकाणी आहे. रिक्त संख्या बघा, सध्याला जे आहे 2025-26 साठी ताजा आकडा, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये 9.64 लाख या ठिकाणी रिक्त पदसंख्या सध्याला आहे. या ठिकाणी बघा, तुम्ही जर या ठिकाणी 6वी 9वी आणि 11वी ला सुद्धा असाल तर तुम्हाला नवोदयसाठी किंवा सैनिक स्कूल परीक्षेसाठी सुद्धा सरकारी परीक्षा या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे, तुम्ही लक्षात घ्या. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तो तुम्हाला सांगणार आहे मी. ह्याचा ऍप सुद्धा आहे आणि ऑनलाईन मध्ये तुम्ही म्हणजे मोबाईलवर सुद्धा चालू शकतात, आणि या ठिकाणी तुमच्याकडे डेस्कटॉप पीसी किंवा लॅपटॉप असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे चालवू शकतात. यामध्ये बघा, परीक्षेमध्ये काय असणार आहे, तुम्हाला 150 पेक्षा जास्त केंद्र आणि राज्यस्तरीय परीक्षांचा या ठिकाणी डेटा आहे. यामध्ये तुम्हाला हिंदी, इंग्रजी, बंगाली, गुजराती, उडिया किंवा मराठी, या ठिकाणी मराठी सुद्धा आहे. या मराठी भाषेमध्ये सुद्धा हे सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. यामध्ये बघा काय भेटणार आहे, तुम्हाला विषय एवं टॉपिक नुसार तुम्हाला तुमचे व्हिडिओ या ठिकाणी भेटणार आहेत. म्हणजे प्रत्येक विषयावरती आणि टॉपिक वरती यांनी व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला अध्ययन सामग्री सुद्धा या ठिकाणी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर टेस्ट सिरीज होईल तुमची. यामध्ये बघा, पूर्ण मॉक परीक्षा घेतली जाणार आहे. विषय परीक्षा असेल म्हणजे तुमच्या विषयानुसार यामध्ये परीक्षा घेतली जाणार आहे, आणि तुम्हाला या ठिकाणी जे क्वेश्चन असतील किंवा या ठिकाणी जे टॉपिक असणार आहेत हे सर्व सिलेबसशी रिलेटेड असणार आहेत, त्याच्या बाहेर काहीही नसेल. टॉपिक अभ्यास परीक्षा असेल, लाईव्ह परीक्षा घेतली जाईल. मागच्या वर्षीचे जे परीक्षा झालेले प्रश्न आहेत त्याच्या आधारित या ठिकाणी नवीन प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे नवीन पॅटर्न नुसार, आणि ते सुद्धा या ठिकाणी जे एक्सपिरियन्स्ड असतील, टीचर्स कुणी असतील जे काढणारे, त्यांच्या थ्रू काढली गेलेली आहे. यामध्ये युट्यूब चॅनल सुद्धा आहेत त्यांचे, जे त्या ठिकाणी तुमचं जे फ्रीमध्ये आहे संपूर्ण केलं जाणार आहे. या ठिकाणी बघा, खाली त्यांनी सरकारी परीक्षेचे विश्लेषण दिलंय की 7 पद्धतीमध्ये तुमचे रिपोर्ट तयार होतील तुम्ही तयारी करत असताना. विषयवार रिपोर्ट असेल, विषय मॉड्यूलवार रिपोर्ट असेल, समय विश्लेषण म्हणजे वेळेचं जे आहे गणित तुम्हाला जमलं पाहिजे, एक क्वेश्चन किती वेळेमध्ये सॉल्व्ह करायचा आहे, बरोबर उत्तरचा रिपोर्ट असेल, कार्य योजना रिपोर्ट, प्रगती झाली आहे का नाही त्याचा, आणि प्रगती रिपोर्ट विषयवार. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा कोणत्या कोणत्या एक्झाम आहेत. मी जसं सांगितलं, महाराष्ट्रामध्ये सध्या पोलीस भरती या ठिकाणी चालू आहे. तर पोलीस भरतीचं तर एकदम आहे, ठीक आहे, स्टेट लेवलला. परंतु तुम्ही जर केंद्र लेवलला परीक्षा देत असाल तर त्यामध्ये एसएससी, रेल्वे, बँकिंग, इन्शुरन्स आणि डिफेन्स सेक्टर सुद्धा आहेत. अन्य केंद्र परीक्षामध्ये IBACIO, IB सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह एक्झाम, ICAR असिस्टंट एंट्रन्स एक्झाम टेस्ट आहे, TET आहे, आणि स्कूल एक्झाम सुद्धा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी बघा, तुम्हाला प्लॅटफॉर्मवर काय आहे त्याच्या आधी तुम्हाला राज्य परीक्षा सांगतो. तर प्रत्येक स्टेटच्या राज्यानुसार या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, आसाम आहे, बिहार आहे. तर आपल्याला महाराष्ट्राचं बघायचंय. सध्याला महाराष्ट्राचं काय दिलंय तर महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी दिलेलं आहे. तर आपले जे आहे सरकारी परीक्षा प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पोलीस भरतीची जे आहे ते सर्व या ठिकाणी एक्झाम जी असेल किंवा क्वेश्चन पद येणार आहे ते या ठिकाणी दिलेले असतील, त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत. या ठिकाणी बघा, तुम्हाला जर केंद्राची परीक्षा द्यायची असेल तर याच्यामध्ये काय काय उपलब्ध आहे. एसएससी मध्ये बघा, CGL, CHSL, SSC,
CPO, CPO, SSC, MTS सेशन 1, सेशन 2, स्टेनोग्राफर आहे, दिल्ली पोस्ट पोलीस कॉन्स्टेबलचं आहे, किंवा SSC सिलेक्शन पोस्ट ग्रॅज्युएट लेवल, HSC लेवल, मॅट्रिक लेवलचं आहे. रेल्वे मधलं सुद्धा आहे, वेगवेगळ्या या ठिकाणी तुम्ही दिसू शकता. ज्युनियर इंजिनियर, NTPC, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल. TET सुद्धा आहे त्या ठिकाणी 1, 2 आणि मॅथमध्ये, सायन्समध्ये किंवा सोशल सायन्समध्ये. स्कूल परीक्षा पण आहेत, NTSC, CBSE क्लास 9, 10, NTSC स्टेज 1, स्टेज 2 किंवा इतर परीक्षा सुद्धा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा पार्ट बघा, टेस्ट सिरीजला किती पैसे आहेत, संपूर्ण पॅकेज तयारी. जसं तुम्ही बाहेर पैसे देता तसं याला सुद्धा एक फीस आहे आणि त्याची या ठिकाणी तुम्हाला पेड करावी लागेल. सरकारी या ठिकाणी परीक्षा आहे, त्यांचं सगळं रिलेटेड आहे. या ठिकाणी बघा, टेस्ट सिरीज जी आहे त्याच्यामध्ये 100 फुल मॉक टेस्ट असतील, ऑल सब्जेक्ट, ऑल टॉपिक्स टेस्ट, डेली करंट अफेअर्स, न्यूज अनालिसिस, लाईव्ह टेस्ट होणार आहेत, तुमचे रिपोर्ट निघतील. याची फीस आहे 500 रुपये. या ठिकाणी लक्षात घ्या, जी पोलीस भरतीची तयारी आहे किंवा येणाऱ्या परीक्षा असतील, तुम्हाला जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असतील किंवा या ठिकाणी तलाठीची असेल, त्या सुद्धा याच्यातून देता येतात. तर याची व्हॅलिडिटी 6 महिन्यांसाठी आहे. लक्षात घ्या, जे पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना 6 महिन्यांची या ठिकाणी टेस्ट आहे. जर तुम्ही संपूर्ण पॅकेज घेतलं तर त्यामध्ये 500 रुपयापासून ते 2100 रुपयापर्यंतचं तुम्हाला पूर्ण पॅकेज भेटून जाईल. 12 महिन्याची व्हॅलिडिटी या ठिकाणी असणार आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला हे सर्व मटेरियल, व्हिडिओ असतील, सब्जेक्ट टॉपिक रिलेटेड सर्व माहिती, PDF, रिटर्न टेस्ट, व्हिडिओज, या ठिकाणी सगळं काही अवेलेबल होणार आहे. तर 750 ते 2100च्या मध्ये आहे, ते तुम्ही घेताल त्यानुसार. पण या ठिकाणी जे बेसिक आहे ते 500 रुपयालाच भेटत आहे तुम्हाला. आता हे कुठं तुम्हाला अप्लाय करायचंय, ऑनलाईन मध्ये कसं करणार, तर हे तुम्हाला स्वतःहून नाही करता येणार आहे. तुम्हाला जायचंय या ठिकाणी CSC सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर, ज्या ठिकाणी त्यांच्याकडे असेल त्या ठिकाणी जाऊन त्यांना म्हणायचं की मला सरकारी परीक्षा याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचंय. तर या ठिकाणी का ते तुम्हाला निग्लिजिबल फीस घेऊ शकतात किंवा या ठिकाणी फ्रीमध्ये पण करून देऊ शकतात. या ठिकाणी माझं स्वतःचं CSC सेंटर आहे. जर तुम्ही शेवटी या ठिकाणी मी पत्ता देणार आहे, त्या पत्त्यामध्ये जर तुम्ही जवळपास राहत असाल किंवा त्या डिस्ट्रिक्टमध्ये असाल माझ्या, तर या ठिकाणी तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. मी तुम्हाला स्टुडंट असाल, तुम्हाला बिलकुल फ्रीमध्ये या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करून देईल. फक्त तुम्हाला या ठिकाणी जी फीस आहे आपली, ती या ठिकाणी फीस जी आहे ती तुम्हाला लागणार आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा पॅटर्न असेल. यामध्ये बघा, अदर स्टेटमध्ये महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ते आहे त्याची माहिती भरून या ठिकाणी ID पासवर्ड जनरेट होईल. याचा वापर करून तुम्ही या ठिकाणी मोबाईलवरती किंवा या ठिकाणी तुम्हाला जे आहे डेस्कटॉपवरती सुद्धा या ठिकाणी अभ्यास करता येतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे बघा, या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण एक्झाम आहे. तुम्हाला वेगवेगळ्या स्टेटमधल्या SSC, रेल्वे, बँकिंग सेक्टर, इन्शुरन्स, टीचर इलिजिबिलिटी टेस्ट असेल, डिफेन्स असेल, UPSC असेल, तर सर्व काही तुम्हाला गव्हर्नमेंट जे आहे ते स्वतःच्या ॲपमध्ये प्रोव्हाइड करत आहे. तर इतर दुसऱ्या प्रायव्हेट ट्युशन्स घेण्यापेक्षा तुम्ही ह्यांचे सरकारी ॲप जर वापरले तर त्यामधून बराचसा सिलेबस आहे येण्याचे चान्सेस असतात. पोलीस कॉन्स्टेबलची परीक्षा होणार आहे, तर तुम्हाला त्यासाठी हे ॲप बेस्ट आहे. जे तयारी करत आहेत किंवा येणाऱ्या तलाठी असतील किंवा नगरपालिका, नगर परिषद, कोणतीही एक्झाम असेल त्यासाठी एकदम बेस्ट ॲप आहेत. तर या ठिकाणी जवळच्या CSC केंद्रावर जा आणि त्या ठिकाणी परीक्षा, जे सरकारी परीक्षामध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्या. तर मित्रांनो, अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि या दिलेल्या पत्त्यावर जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही या ठिकाणी येऊन मला भेटू शकतात. मी तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी कसली फीस न घेता, फक्त तुम्हाला लागणारी फीस या ठिकाणी पेड करावी लागेल, होऊन जाईल. तर मित्रांनो, नेक्स्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.